वार्षिक बजेटची वेळ जवळ आली की विशेषतः पगारदार वर्गात एकच चर्चा सुरू होते. यावेळी इन्कम टॅक्समध्ये काय बदल होणार? हो, आणि ही चर्चा फक्त व्हॉट्सॲप ग्रुप्सपुरती मर्यादित नसते. अगदी. आज आपण याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत, पण आपण फक्त अपेक्षांची यादी नाही पाहणार, तर या अपेक्षांमधून सरकार पुढील एक मोठं आव्हान समजून घेणार आहोत. ते आव्हान म्हणजे एकाच वेळी सामान्य माणसाला दिलासा कसा द्यायचा आणि देशाची तिजोरी रिकामी होऊ न देता विकासाला गती कशी द्यायची. बरोबर. या विश्लेषणासाठी आपल्यासमोर अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर राहुल खराट यांचा एक लेख आहे. त्यात त्यांनी आगामी केंद्रीय बजेट 2026-27 कडून मध्यम वर्गाच्या अपेक्षांचा आढावा घेतला आहे. हो, आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे. या अपेक्षा म्हणजे केवळ मागण्यांची यादी नाहीये, त्या देशाच्या आर्थिक स्थितीचं आणि मध्यम वर्गाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहेत. म्हणजे महागाई, वाढत्या आकांक्षा, या सगळ्या गोष्टी. हो, आणि भविष्याची चिंता, या सगळ्या गोष्टी या अपेक्षांमधून व्यक्त होतात. त्यामुळे बजेट म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ नसतो, तो ह्या अपेक्षा आणि आर्थिक वास्तव यांच्यातील एक नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न असतो. चला तर मग ह्याच समतोलाचा विचार करत पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या अपेक्षेपासून सुरुवात करूया. लेखात म्हटल्याप्रमाणे नवीन कर प्रणालीत म्हणजे न्यू टॅक्स रिजीममध्ये सध्या साधारणपणे 12.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न प्रभावीपणे करमुक्त होतं. आता ही मर्यादा आणखी वाढवावी अशी एक जोरदार मागणी आहे. ही मागणी तर जवळपास प्रत्येक पगारदार व्यक्तीच्या मनात असेल. नक्कीच. ही एक सरळ आणि सोपी सवलत आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या हातात येणाऱ्या पगारावर म्हणजे डिस्पोजेबल इन्कमवर होतो. पण इथेच सरकारसमोरील आव्हान सुरू होतं. अच्छा. ही सवलत दिल्यास लोकांच्या हातात जास्त पैसे येतील, ज्यामुळे बाजारात मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हे झालं एक बाजू. आणि दुसरी बाजू काय? म्हणजे सरकारसाठी यात अडचण काय आहे? दुसरी बाजू आहे सरकारी महसुलाची. प्रत्येक रुपयाची कर सवलत म्हणजे सरकारच्या तिजोरीत येणारा तेवढा महसूल कमी होणं. सरकारला रस्ते, वीज, संरक्षण, आरोग्य आणि अनेक सामाजिक योजनांवर प्रचंड खर्च करावा लागतो. त्यामुळे करमुक्त मर्यादा वाढवा ही मागणी ऐकायला सोपी असली तरी यामुळे कमी होणारा हजारो कोटींचा महसूल कुठून उभा करायचा हा प्रश्न अर्थमंत्र्यांसमोर असतो. बरोबर. त्यामुळेच ही मागणी किती पूर्ण होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. अगदी. म्हणजे दिलासा देणं आणि तिजोरी भरणं यातला हा संघर्ष आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया, जो याहूनही गुंतागुंतीचा आहे. टॅक्स स्लॅबच्या मर्यादा बदलणे. हो. लेखात म्हटलंय की 30% कराचा स्लॅब जो सध्या 24 लाख रुपयांपासून सुरू होतो तो वाढवून 35 लाख किंवा अगदी 40-50 लाखांपर्यंत न्यावा. हे ऐकायला तर खूपच आकर्षक वाटतंय. हो, यामागे एक महत्वाचा आर्थिक विचार आहे. याला ब्रॅकेट क्रीप टाळण्याचा प्रयत्न म्हणतात. ब्रॅकेट क्रीप ते काय असतं? समजा महागाईमुळे तुमचा पगार 10% वाढला, कागदोपत्री तुमचं उत्पन्न वाढलं, पण तुमची खरेदी करण्याची क्षमता तेवढी वाढली नाही. बरोबर. पण पगारवाढीमुळे तुम्ही अचानक पुढच्या म्हणजे जास्त दराच्या टॅक्स स्लॅबमध्ये ढकलले जातात. अच्छा. यामुळे तुमच्या वाढलेल्या पगाराचा मोठा हिस्सा करात जातो. स्लॅबच्या मर्यादा वाढवल्याने लोकांना किरकोळ पगारवाढीमुळे लगेच जास्त कर भरण्याची वेळ येत नाही. पण थांबा, 24 लाखांवरून थेट 40 लाखांपर्यंत स्लॅब वाढवणं म्हणजे याचा फायदा समाजातील एका छोट्या आणि तुलनेने जास्त कमावणाऱ्या वर्गालाच होणार नाही का? यावर अशी टीका होऊ शकते की सरकार फक्त उच्च मध्यम वर्गाचा विचार करते. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि ही टीका नेहमीच होते. पण याकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन असा आहे की हे व्यावसायिक आणि उच्च शिक्षित लोकांना देशात टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी. हो. आजकाल अनेक देशांमध्ये कर दर कमी आहेत. जर आपल्या देशात कर दर खूप जास्त असतील तर देशातील टॅलेंट बाहेर जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कर दर स्पर्धात्मक ठेवणे हे केवळ व्यक्तिगत फायद्यासाठी नाही तर देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीही आवश्यक मानलं जातं. याला आपण एका शिडीच्या उदाहरणाने समजू शकतो. टॅक्स स्लॅब म्हणजे शिडीच्या पायऱ्यांसारखा आहे. सरकार या पायऱ्यांमधील अंतर वाढवण्याचा विचार करते जेणेकरून लोकांना वर चढताना एकदम दमछाक होणार नाही. हे उदाहरण उत्तम आहे. आता स्लॅब वाढवण्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन थेट करांचे दरच कमी करण्याची ही सूचना काही तज्ज्ञ करत आहेत. हो, हा एक मोठा मुद्दा आहे. जसे की 30 ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सध्याच्या 30% ऐवजी कमाल कर दर 20-25% आणावा.
हा तर खूपच धाडसी निर्णय ठरेल. यामागे काय तर्कशास्त्र आहे? यामागे लॅफर कर्व नावाचा एक प्रसिद्ध आर्थिक सिद्धांत आहे. लॅफर कर्व? हो, तो सोप्या भाषेत सांगतो की कर दर एका मर्यादेच्या पुढे वाढवल्यास सरकारचा एकूण कर महसूल वाढण्याऐवजी कमी होऊ लागतो. असं कसं? कारण जास्त दरांमुळे लोक कर चुकवण्यासाठी किंवा उत्पन्न कमी दाखवण्यासाठी प्रवृत्त होतात. याउलट जर कर दर योग्य पातळीवर कमी केले तर जास्त लोक प्रामाणिकपणे कर भरतात, ज्यामुळे करदात्यांची संख्या वाढते आणि दीर्घकाळात सरकारचा एकूण महसूल वाढतो. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण हा सिद्धांत प्रत्येक देशात प्रत्येक वेळी यशस्वी होतोच असं आहे का? की यात काही धोका पण आहे? हाच कडीचा मुद्दा आहे. हा एक मोठा धोरणात्मक जुगार असू शकतो. जुगार? हो, दर कमी केल्यावर लगेच लोक प्रामाणिकपणे कर भरतीलच याची खात्री नसते. त्यामुळे सुरुवातीला सरकारचा महसूल घटण्याचा मोठा धोका असतो आणि जर तो अपेक्षेप्रमाणे नंतर वाढला नाही तर देशाचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडू शकतं. त्यामुळे सरकारला हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. समजलं. म्हणजे स्लॅब आणि दरातील बदल हे जास्त उत्पन्न गटासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याचे फायदे तोटेही आहेत. पण सामान्य पगारदार, ज्याला वर्षाला 5-7% पगारवाढ मिळते, त्याच्यासाठी यात थेट आणि सोपं काय आहे? बरोबर. मला वाटतं इथेच स्टँडर्ड डिडक्शनचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. नवीन प्रणालीत 75,000 रुपयांची ही सवलत 1 लाख रुपये करण्याची मागणी आहे. अगदी बरोबर. ही मागणी तळागाळातील पगारदार वर्गासाठी खूप महत्वाची आहे. स्टँडर्ड डिडक्शन ही एक सरळसोट वजावट आहे. म्हणजे काही पुरावे वगैरे द्यायची गरज नाही. काही नाही. यासाठी तुम्हाला कुठल्याही गुंतवणुकीचा किंवा खर्चाचा पुरावा द्यावा लागत नाही. ही रक्कम थेट तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा होते. वाढती महागाई, प्रवासाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अगदी वर्क फ्रॉम होममुळे वाढलेल्या विजेचा आणि इंटरनेटचा खर्च, या सगळ्याची भरपाई म्हणून याकडे पाहिलं जातं. बरोबर. ही सवलत वाढवणं हे लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात थेट काही हजार रुपये जास्त देण्यासारखं आहे. म्हणजे यात कोणतीही किचकट प्रक्रिया नाही, सगळ्यांना समान आणि थेट फायदा. आता त्या लोकांबद्दल बोलूया जे अजूनही जुनी कर प्रणाली म्हणजे ओल्ड टॅक्स रेजिम निवडतात. हो, एकीकडे सरकार नवीन सोप्या कर प्रणालीला प्रोत्साहन देत आहे. मग जुन्या प्रणालीतील कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीची मर्यादा म्हणजे सेक्शन 80C ती सध्याच्या 1.5 लाखांवरून वाढवण्याची मागणी का केली जातेय? हे सरकारसाठी गोंधळ निर्माण करणारं नाही का? हे सरकारसाठी खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत आहे. नवीन प्रणाली सोपी आहे, मान्य, पण त्यात बचतीला आणि गुंतवणुकीला थेट प्रोत्साहन नाही. अच्छा. तर जुनी प्रणाली लोकांना PPF, विमा, गृहकर्ज अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला उद्युक्त करते. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लोकांची बचत खूप महत्वाची असते. याच बचतीतून बँका आणि वित्तीय संस्था उद्योगांना कर्ज देतात, ज्यामुळे देशात गुंतवणूक वाढते. बरोबर. कलम 80C ची 1.5 लाखांची मर्यादा अनेक वर्षांपासून बदललेली नाही. वाढत्या महागाईमुळे आणि उत्पन्नामुळे ही मर्यादा आता खूपच कमी वाटते. म्हणजे सरकारला नवीन प्रणाली आकर्षक बनवताना देशातील बचत आणि विमा क्षेत्राला धक्का लागू नये याचीही काळजी घ्यावी लागते. बरोबर. हीच ती बॅलन्सिंग ॲक्ट आहे. जर जुन्या प्रणालीतील सवलती अचानक काढून घेतल्या तर जीवन विमा, म्युच्युअल फंडमधील SIP यांसारख्या गोष्टींवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जुन्या प्रणालीला पूर्णपणे निरुपयोगी न बनवणे हे अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी आवश्यक असू शकतं. आणि आरोग्य विम्याचं काय? 2.5D. हो, तसंच आरोग्य विम्यासाठीच्या 88D कलमाची मर्यादा वाढवणे हे लोकांना आरोग्य विमा घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकतं. कोरोना महामारीनंतर याचं महत्त्व तर सगळ्यांनाच पटलंय. तर या सगळ्याचा अर्थ असा दिसतोय की करदात्यांना प्रत्येक आघाडीवर सवलती हव्या आहेत, पण कोणताही नवीन भार नको आहे. हो. सरकार सरचार्ज वाढवणार नाही किंवा संपत्ती कर म्हणजे वेल्थ टॅक्स सारखे नवीन कर लावणार नाही, अशी ही एक अपेक्षा लेखात व्यक्त केली आहे. यामागे काय भावना आहे? यामागे कर स्थिरता आणि भविष्याचा अंदाज म्हणजे टॅक्स स्टेबिलिटी आणि प्रेडिक्टेबिलिटी या 2 महत्त्वाच्या गोष्टींची अपेक्षा आहे. सध्याचे दर वाढवल्यास बाजारात एक नकारात्मक भावना निर्माण होते. लोकांना त्यांच्या आर्थिक नियोजनात अनिश्चितता नको असते. हो, हे खरंय. त्यामुळे सरकारचा भर लोकांना दिलासा देण्यावर आणि आर्थिक स्थैर्य राखण्यावर असावा, अशी ही व्यापक अपेक्षा आहे. चला तर या सर्व अपेक्षांचा आणि त्यामागील विचारांचा एक झटपट आढावा घेऊया. हो, घेऊया. पहिलं म्हणजे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणे, जेणेकरून कमी उत्पन्न गटाला थेट फायदा मिळेल. दुसरं, टॅक्स स्लॅब रुंदावणे,
विशेषतः 30% स्लॅबची मर्यादा वाढवणे, जेणेकरून ब्रॅकेट क्रीपचा परिणाम कमी होईल आणि जास्त उत्पन्न गटालाही दिलासा मिळेल. तिसरं, काही तज्ज्ञांच्या मते विशिष्ट उत्पन्न गटासाठी कराचे दरच कमी करणे, जे एक धाडसी पाऊल ठरू शकतं, पण त्यामुळे कर संकलन वाढण्याची शक्यता आहे. चौथं, स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करणे. ही एक सोपी, सरळ आणि सर्वांना फायदा देणारी सवलत आहे, जी वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत करेल. आणि 5वं, जुन्या कर प्रणालीतील 80C आणि 80D सारख्या सवलतींची मर्यादा वाढवणे, जेणेकरून बचतीला आणि आरोग्य विम्याला प्रोत्साहन मिळत राहील. आणि पुन्हा एकदा हे लक्षात ठेवायला हवं की या सर्व केवळ अपेक्षा आणि प्रस्ताव आहेत. बरोबर. अर्थमंत्री जेव्हा बजेट सादर करतील तेव्हाच यातील काय स्वीकारलं जाईल आणि काय नाही हे स्पष्ट होईल. बजेट हे अनेक आर्थिक आणि राजकीय समीकरणांचा ताळमेळ साधून तयार केलं जातं. म्हणजे यातल्या काही अपेक्षा पूर्ण होतील तर काही कदाचित होणार नाहीत. बरोबर. तर आज आपण पाहिलं की आगामी बजेटकडून सामान्य करदात्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि प्रत्येक अपेक्षेमागे सरकारला कसा समतोल साधावा लागतो. हे संभाव्य बदल लाखो लोकांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम करू शकतात. आपण आज संपूर्ण चर्चेत कर सवलती आणि दिलासा याबद्दल म्हणजे करदात्यांच्या दृष्टिकोनातून बोललो. हो. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. जर सरकारने यातील बऱ्याच मागण्या मान्य केल्या, ज्यामुळे सरकारचा महसूल कमी होईल, तर मग देशातील रस्ते, रेल्वे, संरक्षण आणि कोट्यावधी लोकांना मिळणाऱ्या सामाजिक योजनांसाठी पैसा कुठून येणार? हाच खरा प्रश्न आहे. कर कमी करणे आणि विकास खर्च वाढवणे या दोन परस्पर विरोधी गोष्टींचा ताळमेळ सरकार कसा साधणार, हाच प्रत्येक बजेटमधील खरा $1,000,000 प्रश्न असतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा.